उपवासाची चटपटीत रताळ्याची शेव आपली तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला चुरून दाखवते बघा, आवाज कसा चुरचुर येतोय, एकदम असं कुरकुरीत। आणि एवढी मी हातावर चोळली तर अजिबात तेल नाहीये, बिलकुल तेल नाही, हाताला अजिबातच तेल नाहीये। अशी चटपटीत कुरकुरीत खमंग आपली शेव तयार झालेली आहे। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी माऊली। उपवास म्हटले की आपण साबुदाणा खिचडी, वडे, इडली असे पदार्थ बनवतो, तर आज आपण 8 दिवस टिकणारी रताळ्यापासून खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत, खायलाही चटपटीत आणि कमी साहित्यात। तर चला पाहूया रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर सुरुवात करूया रेसिपीला। मी रताळी घेतलेली आहेत, रताळी 1/2 किलो आहेत। आता का तर सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे रताळ्याला खूप माती असते, तर काय करायचं, रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अर्धा तास तरी अशी पाण्यामध्ये भिजून ठेवायची। आता हे मी पाणी काढून घेते, मी अर्धा तास आधीच भिजून ठेवली होती पाण्यामध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अगदी भरपूर नाही, अगदी थोडंसं। आणि आपण ह्याला 1 शिट्टी ते 2 शिट्ट्या मारून घेणार आहोत। एकदम असं मऊसूत आपल्याला शिजवायचे नाहीयेत, थोडंसं असं अर्ध कच्चं अर्ध पक्क कसं असतं तसं आपण रताळी शिजवून घेणार आहोत। आता आपण ह्याला 2 शिट्ट्या करून घेऊया। एका बाजूला कुकर होतोय, तोपर्यंत 1 वाटीभर मी साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे आता आपण चांगले असे खमंग असे भाजून घ्यायचे, तर आता मी भाजून घेते। मंद गॅसवर साबुदाणा चांगला असा भाजून घ्यायचा। साबुदाणा चांगला असा फुलला पाहिजे इथपर्यंत साबुदाणा आपण भाजून घेऊया। साबुदाणा आपला चांगला असा फुललेला आहे, हे पाहता मला मी दाखवते, थोडा कलरही बदललेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि साबुदाणा एकदम थंड होऊ द्यायचा। आता आपला कुकर थंड झालेला आहे, आता मी त्याला असं खोलून घेते। ते रताळी पहा एकदम पण शिजले नाही आहेत आणि एकदम पण कच्चे नाही आहेत, अशा तऱ्हेचे आहेत। आता ही मी थंड करून घेणार आहे। तर आता थंड झाले, आता त्याची मी सालं काढून घेते। अशा प्रकारे तिन्ही रताळी मी सोलून घेते। हे साबुदाणे आता थंड झालेले आहेत, मी आता ते मिक्सर मधून काढून घेते। मी अगदी थोडे थोडे घेते, कारण आपल्याला एकदम बारीक पीठ तयार करायचं आहे याचं। मिक्सरसाठी छोटं भांडे घेतलेलं आहे, छोट्या भांड्यांमधून तळून घेते। आपण बघूया पावडर झाली काय ती। ही साबुदाण्याचे पीठ तयार झालेलं आहे, पण थोडं असं भरड आहे, तर आपण त्याला चाळून घेऊया। आता पीठ आपण चाळून घेऊया, मी चाळून घेते पीठ। हे थोडं थोडं करून सगळं पीठ मी आपण साबुदाणे भाजले होते ते सर्व घेतले। असं थोडंसं जाडसर राहिले ते आता ठेवून देते मी। आता आपण ह्याच्यामध्ये हे वरीचं पीठ आणलं होतं मी दळून, वरी पण अशी भाजून घेतली आणि त्याचं पीठ करून आणलं होतं, हे 2 चमचे घेते। त्याच्याप्रमाणे चवीनुसार आपण मिरची पावडर टाकू। मी 1 छोटा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे। आमचूर पावडर, उपासाला तुम्ही सेंदव मीठ खाता असाल तर सेंदव मीठ, थोडंसं असं साधं मीठ, ही जिरा पावडर, सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं। हे 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे, ते आता मी गरम करून घेते। आता आपण तेल पाहूया गरम झालं का, छान कडकडीत गरम झालेले आहे। आता ह्याच्यात मी टाकून घेते, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तेल गरम करून टाकलं की आपला जो पदार्थ असतो तो असा कुरकुरीत होतो। पीठ चांगलं असं हाताने मिक्स करून घेतलं, आता आपण ते बाजूला ठेवूया आणि रताळी किसून घ्यायचे। आता आपण रताळी किसून घेऊया। अशा प्रकारे मी आता अजून किसून घेते। ते रताळी आपण किसून घेतलेली आहेत, तर हे रताळी आहे ते आपण या पिठामध्ये मिक्स करायचे। शक्यतो पाणी टाकायचं नाही, आपल्या रताळ्याचा किस आहे तेवढ्यातच ते पीठ असं भागलं पाहिजे, पण लागलंच तर एकाच थेंब असं वरतून टाकू शकतो आपण। हा आपल्याला गोळा तर होत आलेला आहे, पण थोडंसं 1 चमचाभर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। आधी 1च चमचा टाकणार आहे, मी पीठ चांगलं असं मळून घेते परत। आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे, एक थोडंसं वरण फक्त तेलाचा हात लावते आणि आपण आता ह्याला सोऱ्यामध्ये भरून आपण ह्याला शेव तयार करणार आहोत। मी शेवेची चकती घेतलेली आहे, ती आता साच्यात टाकून घेते, साच्याला पिट्ट करून घेते। आता हा गोळा आहे आपण पिठाचा, तो या सोऱ्यामध्ये टाकून घेतला। आता मी बंद करून घेते।
हे तेल मी गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे. पाहूया थोडंसं तेल गरम झालंय की नाही. हे पहा तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यातच मी शेव पाडायला घेते. अगदी साचा थोडं सावकाश पकडायचा, आणि पाडताना थोडंसं हाताला घट्ट वाटतं. थोडी थोडी पाडून घ्यायची. आता मी उलटी करून घेते. हे पीठ मळून ठेवायचं नाही, कारण का होतं साबुदाणा आहे त्याच्यामुळे पटकन असं बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पकडलं जातं आणि पीठ घट्ट होतं. पीठ घट्ट झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. तर काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि पीठ पटकन थोडंसं मळून घ्यायचं. ही शेव आता मी अशी उलटी पालटी करून घेते. आता आपली शेव झालेली आहे, मी काढून घेते. पहा याचा कलर किती सुंदर आलेला आहे. टोपलीत टाकून घेते आणि असेच शेव आपली सर्व बनवून घेते. अजून एकदा दाखवते तुम्हाला. आपण जशी साधी शेव करतो बेसनची, तशीच अगदी शेव तयार होते. ही उलटी करून घेऊया. हे थोडंसं अशी हलवायची. परत एकदा तिला आता उलटी करून घेते. 2-3 वेळा चांगली अशी उलटी पालटी करून घ्यायची शेवेला. तुम्ही अशी कधी रताळ्याची शेव बनवली आहे का? अगदी एक नवीन पदार्थ उपवासासाठी. आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो, डोसा, इडली, साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे. पण अशी रताळ्याची शेव खायला तर खूपच छान लागते आणि एक नवीन पदार्थ. अगदी चहा सोबत, अगदी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी चहा सोबत खाल्ली तरी चालते. ही शेव 8 दिवस चांगली राहते. तुम्हाला दाखवते किती कुरकुर अशी एकदम अशी कुरकुर आवाज आलेला आहे. उपवासाची चटपटीत रताळ्याची शेव आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला चुरून दाखवते. बघा आवाज कसा चुरचुर येतोय, एकदम असे कुरकुरीत. आणि एवढी मी हातावर चोळली तर अजिबात तेल नाहीये. हे पहा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा युट्यूबवर पहिल्यांदाच ही नवीन पदार्थ म्हणजे उपवासाची नवीन रेसिपी आहे रताळ्याची शेव. तुम्ही आवर्जून आधी करून पहा आणि त्याचा आनंद घ्या. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला नवीन पदार्थ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि नक्की एकदा करून पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.